तो काय करता चलाय मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। त्याने प्रथम दीक्षा घेतली, द्वितीय दीक्षा दिली तेव्हा त्याने म्हटले की हे काय आहे, हे तेच मंत्र आहेत, उलटे सुलटे करून देत आहे, हे काय सतनाम झाले? तर पुण्यात्म्यांनो, इथेच मार खातो हा प्राणी. तो अहम होता, त्याच्यात अहंकार होता. आता टीचर मी, डॉक्टर मी आहे आणि रोगी बनून तो आला आहे आणि डॉक्टरच्या औषधाला तो ऑब्जेक्शन घेत आहे. एक जडीबुटी असते, त्यात जर 4-5 जडीबुटी मिसळल्या तर त्याचा गुणधर्म काही वेगळा होऊन जातो, त्या काही वेगळा लाभ देतात. आणि जेव्हा त्यांना सिंगल सिंगल खाल्ले जाते तेव्हा वेगळा लाभ देतात, आणि ज्या 2ला मिळून खाल्ले जाते तर ते वेगळा लाभ देतात. तर अशा प्रकारे त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, आणि ते त्याचे सौभाग्य दुर्भाग्य बरोबर आहे, त्याला ते समजले का नाही. तर तुम्हाला पण सांगत आहे की असे भ्रमित नका होऊ. पहिले तर हे बघा की जे ज्ञान दासाने आपल्या समोर मांडले आहे, विश्वात आजपर्यंत ब्रह्मा विष्णू महेश क्लिअर नाही करू शकले याला. या दासावर दया झाली तर पुढे कोणते अर्धवट सोडेल मी, हा पण विचार करा. जी साधना देईन आणि मग त्यासोबत एका पॉइंटला क्लिअर करण्यासाठी 6-6 उदाहरणं देतो, अशी मजबूत, जी हलवून नाही हलणार. या मंत्राचा कोणी कोणी जप केला? आदरणीय धरमदास साहेबजींनी ह्याच 2 मंत्रांच्या अक्षराच्या नामाचा जप केला, आपल्या समक्ष ठेवले आहे. नानक साहेबजी परमात्म्याला सरळ भेटले. परमात्मा त्यांना बेई नदीवर जिंदा महात्म्याच्या रूपात सचखंडाला घेऊन गेले आणि त्यांना मग परत सोडले. 3ऱ्या दिवशी अदृश्य ठेवले. आणि मग त्यांनी कोणता नाम जप केला? त्यांची समुंदर की साखी, एक परमात्मा जो भाई बालावाली ज्या साखी आहेत, जन्मसाखी, त्यामध्ये एक समुंदर की साखी आहे. त्यात कथा आहे की एकदा बाला व मर्दाना नानक साहेबांबरोबर राहत होते, तर एक दिवस त्यांनी प्रार्थना केली की गुरुदेव, आम्ही श्रीलंकेला जाऊ इच्छितो, बघू इच्छितो, दया करा. त्यांनी म्हटले डोळे बंद करा. डोळे बंद करून उघडले तर समुद्राच्या किनाऱ्यावर उभे होते. नानक साहेबजींनी म्हटले की या माझ्याबरोबर, समुद्रावर चालत राहूया आणि वाहे गुरु म्हणत रहा. तर असे चालू लागले जसे जमिनीवर चालतात, पुढे पुढे गुरु नानक देवजी, मागे ती दोन्ही मुले बाला व मर्दाना. तर नानक साहेबजींनी तसे तर हे सुमरण श्वासाने करायचे असते, त्यांना जाणून बुजून झटका द्यायचा होता, कारण की परमात्म्याचा सक्त आदेश होता. धर्मदास मेरी लाख दुहाई, और ये मूल ज्ञान अभी कई बार ना ला जाई. हे सारनाम आणि सतनाम आत्ता कोणाला द्यायचे नाही, नाहीतर या नकली पंथांच्या हाताला लागेल. आणि जेव्हा माझा दास येईल तो कशी भिन्नता सांगेल, ही सगळी विचलित होऊन जाईल कहाणी आमची सगळी, जी आहेत ना, कामे बिघडून जातील आणि काळाचा परत डाव लागेल. माझी मुले मला ओळखू नाही शकणार. तर ते महापुरुष होते, जसे वेदात लिहिले आहे की दृढ भक्तांना भेटतात ते येऊन आपले ज्ञान देतात. तर दृढ भक्त होते नानक साहेबांसारखे. त्यांनी कधी कोणत्या शिखाला हे नाम नाही दिले सतनाम, परंतु सख्त एक असा झटका दिला की सगळे घाबरले की या मंत्राला स्पर्श नाही करायचा. नानक साहेबजींनी उच्चारण करून हा 2 अक्षरांचा मंत्र जप करायला सुरू केले. मर्दानाने विचार केला की गुरुजी तर सतनाम जप करत आहेत, हा 2 अक्षरांचा, यात एक ओम आहे, एक तत् आहे, तर का नाही मी पण जप करू? मर्दाना मग तो 2 अक्षरांचा मंत्र जप करू लागला, तर तो लागला बुडायला. नानक साहेबजींनी पाहिले तेव्हा नानकजी म्हणाले की बाबा, तू तोच जप कर जो मी तुला सांगितलाय, हा मंत्र नको करूस. तर मग तो वाहे गुरु म्हणू लागला. मग ठीक झाला. सांगायचा भाव हा आहे की नानकजी तर तो 2 अक्षरांचा नाम जप करत होते आणि शिष्याला मना केले. का केले? ती परमात्म्याची प्रिय मुले होती. त्यांना माहीत होते की जर आज हे डिस्क्लोज झाले तर सगळंच विस्कळीत होईल. आजपर्यंत कोणत्याही सतशिखाला या सतनामाचा सुगावा पण नाहीये ना. ते ग्रंथसाहेबात ठेवले, वेगवेगळ्या स्थानावर ठेवले, परंतु सरळ नाही ठेवले.
आणि तिथून प्रमाणित झाले. आणि याच्या बरोबरीने आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले. गाव चुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये शेतात 10 वर्षांचे होते. सचखंडात घेऊन गेले आणि मग खूप खूप वेळ 10-12, 8-10 तास वरती ठेवले. परमात्म्याच्या मुलाला मग परत सोडले. त्यांनी परमात्म्याशी परिचित होऊन आपल्या अमृतवाणीत दास त्याच गरीबदासाच्या पंथातून पुढे चालत आलाय. त्यात गरीबदास पंथात हा मंत्र नाहीये सतनामाचा. आणि इथे येऊन कोणी बकवास करतात, ओम भगवते वासुदेवाय नमः. कोणी करतो, कोणी काही करतो, कोणी सद्गुरू सद्गुरू. हे मंत्र नाहीयेत. ग्रंथसाहेब गरीबदासजींच्या ग्रंथसाहेबमध्ये प्रमाणित आहे हा मंत्र. असेच नामदेवजींना परमात्मा भेटले होते. त्यांना पण हाच मंत्र दिला होता 2 अक्षरांचा. पहिले ते 1 ओम नाम जप करत होते. मग त्यांना समजावले की ओम तर ब्रह्मपर्यंतचा जप आहे. हा तर असंख्य जन्मांपर्यंत जप केलाय आपण. आणि इथेच भटकत राहता, ब्रह्मलोकात जाता, तिथून परत माघारी येता. नामा छिपा ओम तारी, पीछे सोहम भेद विचारी, सार शब्द पाया ददलोई, आवागवन बोर ना होई. तर सांगायचा भाव हा आहे दासांचा की हा मंत्र जो आहे, या भ्रमात नका राहू. आता पूर्ण झालेल्या गोष्टीला बिघडवू नका अजिबात. खूप मुश्किलीने डोक्यात बसली आहे ही कहाणी. किती संकटे झेलायला लागली आहेत. दासाला जेलमध्ये पण जायला लागले. खोट्या खटल्यांना तोंड देत आहे. काही चिंता नाही. परमात्मा आमच्या बरोबर आहे. आमचे ज्ञान एक वेळेस उजळून येऊ दे, मग भले फाशी द्या मला. एकदा परमात्म्याचे ज्ञान त्याच्या मुलांपर्यंत पोहोचू दे. तर पुण्यात्म्यांनो, परमार्थासाठी परम संत येतात. आणि जो परमार्थ नाही करू शकत तो खाक संत आहे. आणि संत कोणाला म्हणतात? सद्गुरु त्याला म्हणतात. सतगुरु के लक्षण कहूं, मधुरे बेन विनोद, 4 वेद 60 शास्त्र वो कहे 18 बोध. सद्गुरु असेल तो जो या सद्ग्रंथातून ज्ञान देईल आणि प्रमाणित ज्ञान असेल. आता जो प्रसंग चालू आहे की जसे आता तुम्ही नियमित राहा. आता तुम्हाला काही दिवस समस्या राहील, कारण की आता आपल्या या ज्ञानाचा प्रकाश कमी झाला आहे. घराघरामध्ये विरोध आहे, गावागावात विरोध आहे, समाजामध्ये विरोध आहे. कारण की या जगत व भगतच्या क्रियांमध्ये व विचारात नेहमीच भिन्नता राहिली आहे. आणि यासाठी म्हटले आहे की जगत आणि भगतचा आपापसात विरोध राहिलाच आहे. आणि हा राहीलच जोपर्यंत जगाला तुमच्यासारखे ज्ञान नाही होणार तर विरोध करतीलच करतील. स्वाभाविक आहे. त्यांना चांगले नाही वाटत. जसे इथे पहिल्यांदा कोणी व्यक्ती येते आणि दुसरा येऊन प्रणाम करतो, तो उभ्या उभ्या बघत राहतो हे काय करते तिथे. त्याला चांगले नाही वाटत, कारण तो तर अहंकारात. कोणती छोटी मोठी पोस्ट असेल तर ती मोठी गोष्ट असते की कसं दंडवत प्रणाम करू. हे असतात त्यांच्यात जे भक्तिहीन असतात मागच्या जन्मात. आणि मागच्या जन्मातले भक्तियुक्त प्राणी असतात जे कितीही मोठे अधिकारी असो लगेच समर्पित होतात. ते मागचे संस्कार त्याला आपोआप वाकवतात. उदाहरणासाठी जसे मोहरी तुम्ही पाहिली असेल. मोहरी जोपर्यंत त्याच्या शेंगात दाणे नसतात, म्हणजेच त्याची किंमत नाही होत, तोपर्यंत त्या अशा उभ्या राहतात. आणि जशी जशी ती पक्व होत जाते त्यात ती किंमत बनत जाते, त्याची व्हॅल्यू होते, ती वाकायला सुरुवात होते. आणि इतकी वाकते की जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. कारण की आता त्यांची किंमत झाली, ते किमती झाले. त्यांच्यात ती शक्ती आली आणि ती किंमत झाली. आणि जोपर्यंत ती युजलेस होती ती अशी उभी होती ताठवरती. तर अशा प्रकारे जे पूर्वजन्मातले भक्तियुक्त असतात त्यांचा स्वभाव असतो वाकायचा. ते उभे राहूच नाही शकत. त्यांच्यात ते मागची शक्ती इतकी जबरदस्त असते. आणि जे भक्तिहीन असतात ते ताठ राहतात असे. परंतु त्यांच्यात पण भक्ती होईल, सत्संग ऐकतील. भगवानांची अमृतवाणी केवळ ऐकूनही संस्कार सुरू होऊन जातात. जरी ते घरी ऐकत आहेत मालिक दासाचे वचन, कोणत्या टीव्हीवर किंवा आपल्या कोणत्या या सिममध्ये
किंवा कोणत्या चिपमधून जे सत्संग ऐकतात त्यात पण संस्कार भरायला सुरुवात होते आणि त्यावेळी त्यात वजन बनायला सुरुवात होते. मग हळूहळू इथे पण येतो, मग सत्संग ऐकतो, इथे जो आहे प्रणाम करतो, मग त्याच्यात भक्ती संग्रहित होऊन जाते. आपोआप वाकणे त्याचा स्वभाव बनून जातो. मग त्याला वाईट वाटते जर वाकले नाही तर, प्रणाम नाही केला तर. तो थांबू नाही शकत. तर जो प्रसंग चालू आहे की आता ही मधली पिढी चालू आहे आणि यात कारण की सत्संगात एका सामूहिक पद्धतीने सद्विचार व्यक्त केले जातात. हे एक सामूहिक लेक्चर आहे ज्यात प्रथम वर्गातली मुले पण असतात जे पहिल्यांदा आले आहेत. काही असे पण असतात जे तसेच सत्संग श्रवण करायला पण आले आहेत. काहींनी आजच उपदेश घेतलाय, कोणी 2 वर्षे येत आहेत, कोणी 4 वेळा आले आहेत, कोणी जुने भक्त आहेत. तर सगळ्यांच्या अनुकूल या सत्संगाच्या माध्यमातून संदेश दिला जात आहे आणि त्यांना ज्यांना जिथे काही त्रुटी असते हे वचन तिथेच काम करतात. जसे तुम्हाला कोणता आजार रोग आहे, इंजेक्शन कमरेवर देतात, ते त्या दुखऱ्या भागात जाऊन काम करेल जो रोग असेल. याच प्रकारे कोणती रोगाची टॅबलेट आहे तोंडाने खाल्ली जाते, ती आपोआप तिथे काम करेल जिथे तो रोग आहे. तर अशा प्रकारे हा सत्संग सामूहिक पद्धतीने सगळ्यांना ऐकवला जातो आणि ज्या स्तराचा जो भक्त असतो त्याला त्याच स्तराचे ज्ञान त्याच्यासाठी अनिवार्य होते. त्याने तो प्रेरित होतो, मग सावधान होतो कोणती त्रुटी पण होत असेल तर. तर यासाठी हे सामूहिक पद्धतीने सगळे फाऊल पॉइंट पण सांगितले जातात की इथे इथे पण मार खात राहिला आहात आणि ही समस्या येते. तर दास जे सांगत होता की आता तुम्हाला काही अडचणी येतील आणि येतही आहेत आणि तरी पण तुम्ही संघर्ष करत आहात समाजाबरोबर, कारण की तुम्हाला ज्ञान योग्य प्राप्त झाले आणि तुम्हाला सुख देखील मिळत आहे आणि समाज अजून त्या ज्ञानाने अपरिचित आहे. तर आत्ता काही दिवस अजून थोडीशी समस्या तुम्हाला राहील, मग पूर्ण विश्वात हे ज्ञान पसरेल, सगळे तुमचे साथी होतील. तुम्ही जे पण वचन सांगाल, जसे आपले रामायण आणि महाभारत ऐकत ऐकत कान किटले, हजारो वर्षांपासून सगळ्यांनी ऐकले, सगळ्यांनी मानले, सगळे बरोबर बिलकुल रामकृष्ण समर्थ भगवान. आता कोणी पण किती उभे राहून कोणी सांगत असेल की कृष्णाजींनी असे असे केले, सर्व माना डोलावतात, म्हणतात हाजी हाजी हीच समर्थ शक्ती आहे, सर्व शक्तिमान आहे, हाजी. आता म्हणतात खोट्याला 100 वेळा ऐकले तर खरे वाटायला लागते आणि आपण ऐकले होते लाखो वेळा तर तो एकरस झाला होता, कोणते ऑब्जेक्शनच नाही राहिले. आता ही सच्चाई पण अशीच दास परत 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 राहून राहून ऐकवेल. तर ही सच्चाई पण तुम्हाला एक दिवस सगळ्यांना स्वीकार करावी लागेल आणि सगळे अशीच मान हलवायला लागतील की बिलकुल बरोबर, बिलकुल बरोबर, हेच आहे ज्ञान, दुसरे ज्ञानच नाही आणि हेच कबीर आहेत भगवान, दुसरे भगवानच नाहीत. या ज्ञानानेच होईल. तर या प्रकारे आता तुम्हाला प्रॉब्लेम राहील, अजून संघर्ष करा. ही तर स्वातंत्र्याच्या सारखी लढाई समजा, परंतु आपली लढाई हत्यारांची नाही, ज्ञानाच्या शस्त्राने आपल्याला लढायचे आहे. कबीर साहेबांचे ज्ञान असे आहे म्हणतात, और ज्ञान सब ज्ञानडी, कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब काय करता चले मैदान तर केले. शंकराचार्य, आम्ही निमंत्रण त्यांना दिले होते की या चर्चा करा, काही आमच्या त्रुटी आम्हाला सांगा, तुमच्या आम्ही सांगू, त्याला एक समाजाला एक दिशा देऊ. परंतु काही पण राहिले असेल, जरी ते आपल्याला खूप मोठे मानत असतील आणि का जायचे रामपालकडे, त्यांचे तर कोणते अस्तित्वच नाहीये, तरीही गरिबाच्या जवळ पण आले पाहिजे मोठ्या लोकांनी जेव्हा आमंत्रित करतो. दुसरी गोष्ट ही आहे की त्यांच्या जवळ कख नाहीये, त्यांना सगळं माहीत पडलंय. कारण पुण्यात्म्यांनो, आज इतका सेन्सिटिव्ह मीडिया आहे, एक वचन पण दासाने या पूर्ण सत्संगात चुकीचे बोलले असते, यांनी वादळ उठवले असते. आणि आज मी सरळ छातीत मारत आहे यांच्या सच्चाईला, दुसरा कोणता मार्ग नाही राहिला, इतके वजन आहे सच्चाईमध्ये. तर ते इथे नाही आले. दुर्भाग्य होते आमचे, खूप वाट पाहिली त्यांची, परंतु परमात्म्याने दया केली. या साधना चॅनलवाल्यांवर वेगळी कृपा केली दात्याने. यांनी आपली टीम पाठवून आणि सगळ्यांकडून त्यांचे इंटरव्ह्यू घेतले, खुश होऊन दिले.
इथे मी त्यांचे पण पूर्ण पितळ उघडे केले, दाखवले कसे शंकराचार्य आणि कसे आचार्य आहेत. तर पुण्यात्म्यांनो, सांगायचा भाव हा आहे की जोपर्यंत या पूर्ण विश्वात एकरस होणार नाही तोपर्यंत थोडासा विरोध जरूर असेल. त्यात आपल्याला खूप सावधान राहायला लागेल की तुमचे नाम खंडित न हो. व्हॅल्यू आहे. सांगतात परमात्मा म्हणतात, जैसे माता गर्भ को रखे यतन बनाए और ठेस लगे तो छन हो तेरी ऐसे भक्ति जाए. आता भक्तीचे मिळणे हे खूप मोठे कठीण आणि मिळाल्यानंतर परत तिला सुरक्षित ठेवणे ती एक खूप मोठी गोष्ट आहे. जोपर्यंत परिपक्व नाही झाली तर मग फायदा काय त्याचा. तर इतकी सावधानी तुम्हाला बाळगली पाहिजे. जसे कोणी माता मुलाला गर्भात आल्या आल्याच ती किती सतर्क होते, खाण्यापिण्यात संयम बाळगते, पाय वर खाली नाही पडू देत की मुलाला धक्का लागेल. रात्री कूस देखील बदलली, चुकून बदलली तरी लगेच सतर्क होते, कुठे माझ्या बाळावर दबाव ना पडला आणि खराब नको व्हायला माझा गर्भ. ती किती चिंतित राहते. तर तुम्ही या भक्तीचा जो लाल आहे इतक्या सावधानपणे परिपक्व करायला लागेल, तेव्हा तुम्हाला सफलता मिळेल. यात फाऊल पॉइंट आहे, अन्य उपासना नाही करायची. सांसारिक व्यवहाराचे जे काही कार्य आहे, जी भक्ती परमात्म्याच्या मर्यादेला भंग करतात, ते नाही करायचे. आणि मग तुम्ही सफल व्हाल. तर आता थोडासा त्रास तुम्हाला चालू आहे, घराघरात विरोध चालू आहे. पतीने नाम घेतले, पत्नी नाही मानत. मी तर सर्व पूजा करणार, तू कसे असे काय करत आहे. पत्नीने घेतले तर पती दुःखी करतो. तर हळूहळू ज्ञानाने काय होईल, हे ज्ञान असे आहे की तुम्ही घरी लावा आणि मुलांवर पण परिणाम करेल. नाही ऐकले तरीही खोलीत झोपलेल्या व्यक्तीवर पण ही वाणी परिणाम करेल. जसे गारुड्याचा मंत्र अचेत झालेल्या त्या सापाने डसलेल्या व्यक्तीला, ज्याला ऐकू पण येत नाहीये, समजत पण नाहीये, आणि त्याच्यावर पण तो मंत्र बोलून बोलून त्याच्या विषाला उतरवून सचेत करतो. आणि ही तर परमात्म्याची वाणी स्वयंसिद्ध आहे. ही तर आपल्या पशु पक्ष्यांवर पण ही वाणी जात आहे. त्यांना पण त्यांचे पण पाप डाऊन होत आहेत. ठीक आहे, त्यांचे पाप खूप आहे, यामुळे पशु योनी मिळाली तर ते पाप कमी होत राहतील. जर कोणाचे कपडे जास्त खराब झाले आहेत, मळले आहेत, तर ते खूप वेळा साबण लावल्याने ते स्वच्छ होतील, उज्ज्वल होतील. आणि ज्याचा थोडा मळलेला आहे, 1-2 वेळा साबण लावल्याने उज्ज्वल होतो. तर हा साबण आहे. परमात्म्याचे जे ज्ञान आहे, सत्संग आहे, वचन आहे, हे साबण व जल दोन्हींचे काम करते. तर हळूहळू हा सत्संग ज्या घरी चालू आहे, शेजाऱ्यांवर पण परिणाम होतो त्याचा, आणि आपल्या घरातल्या पशुपक्ष्यांवर पण याचा प्रभाव पडेल. तुमच्या घरात कोणते पशुपक्षी राहत आहेत त्यावर पण हळूहळू त्यांच्यामध्ये या वाणीच्या ज्ञान यज्ञाचे पुण्य त्यात संग्रहित होईल. आणि काही अशी पापं आहेत जी ज्ञान यज्ञानेच संपतात आणि त्याचा विकल्प पण नाहीये. जसे कपड्याला पहिले थोडा मळ लागलेला आहे तर पाण्याने धुतले, साफ झाले. जास्त मळलेला आहे तर अजून मळ राहिला तर साबण लावायला लागला. आणि तरीही कोणता डाग धब्बा राहिला असेल तर ड्राय क्लिनिंगने साफ होऊन जातो. तर अशा प्रकारे या सगळ्या क्रिया आपल्याला आपले अंतःकरण, आपल्या जीवावर, आत्म्यावर जो मळ जमला आहे त्या सर्व पापांचा नाश करण्यासाठी ही सगळीच साधने वापरायला हवी आहेत. मंत्रांचा जप पण करायला पाहिजे, 5ही यज्ञ पण तुम्हाला करायला पाहिजेत, आणि तेव्हा जाऊन तुमची भक्ती सफल होईल. तर यात फाऊल पॉइंट दास तुम्हाला सांगत आहे की हे भ्रमित नका होऊ. असा कोणी व्यक्ती तुमच्याबरोबर डिस्कस पण करेल तर त्याला समजवा की बघ, पहिले तर जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टरच्या औषधात आपण स्वतः विवेचन केले तर त्या डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकताच नाही की याने औषध ठीक नाही दिले तर कोणी दुसरा बघू, तिथून घ्या. तर अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा तर हे बघा की हे ज्ञान आजपर्यंत नाही कोणी ऐकले ना ऐकवले, कोणाकडेच नव्हते. आणि ज्या महापुरुषांकडे होते त्यांना प्रतिबंध केला होता मालकांनी, प्रतिज्ञा करून घेतली होती की आत्ता याला डिस्क्लोज नका करू. तर महापुरुष होते ते आपल्या अमृतवाणीत बोलून, सगळे काही लिहून, ॲफिडेव्हिट बनवून की कबीर इज गॉड
हे ते फायनल करून गेले होते ते महापुरुष, ज्यांची दास परत परत शुभ नावे तुम्हाला ऐकवतो. आणि आपले सद्ग्रंथ याला प्रमाणित करतात की कबीर इज गॉड. तर मग हे क्लिअर झाले की आजपर्यंत कोणी आम्हाला हा निर्णय नाही करून सांगितला की भगवान कोण आहे व कसा आहे. आता जसे रामकृष्णांना, विष्णूजींना, शंकरजींना भगवान मानणारे, त्यांना जर आम्ही विचारत होतो कधी की भगवान, तो म्हणतो की मी समाधी लावतो. भगवान पाहिलाय तुम्ही? भगवान दिसतो थोडाच, तो तर निराकार आहे. आणि ही विष्णू ब्रह्माजींची मूर्ती ठेवली आहे, हे काय मग? तर आमचे निराधार ज्ञान होते, बेसलेस होते. आपण डळमळीत होतो, स्थिर नव्हतो. आणि अशा प्रकारे हे राधास्वामी कोणालाही विचारा किंवा कोण्या महर्षीला विचारा, आत्तापर्यंत ज्यांचे विचार राहिले आहेत की परमात्मा तर निराकार आहे, साकार येतात तर रामकृष्ण रूप बनतात, मग निराकार होतात, तर काय खाक ज्ञान होते त्यांना? वेद सांगतात की तो परमात्मा सहशरीर आहे, मनुष्य सदृश्य आहे, वरती सिंहासनावर विराजमान आहे आणि त्याच्या डोक्यावर मुकुट आहे. हे तर वेद सांगतात, राजाप्रमाणे बसलाय. आणि हेच ते संत सांगतात ज्यांनी भगवानांना डोळ्यांनी पाहिले तिथे. तर मग यात कोणता डाऊट नाही राहिला की हु इज गॉड आणि कसा आहे तो भगवान. तर हे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर या दासाने केले, आजपर्यंत कोणी नाही केले. तर अशा प्रकारे या साधनेवर पण विश्वास करा, कोणामुळे डगमगू नका. कारण काळाने आपले एजंट्स सोडून ठेवलेत, ते आपली कर्म बिघडवतात. आहेत ती पण भगवानांची मुलं, परंतु भ्रमित आहेत, त्या काळाने प्रेरित आहेत. त्यांचे दुर्भाग्य आहे की ते अशुभ कामाला लागले आहेत. तर दासांची त्या सर्व संतांना पण प्रार्थना आहे की ती पण भगवानांची मुले आहेत आणि परमात्म्याच्या मुलांना मिसगाईड करून ते भगवानांचे दोषी होत आहेत. सर्वात मोठा अपराधी या पृथ्वीवर जर कोणता प्राणी आहे जो चुकीचे ज्ञान प्रचार करतो, तो भगवानांचा सर्वात मोठा अपराधी आहे. आणि आज बघा, आजपर्यंत या दासाच्या व्यतिरिक्त किंवा पहिले महापुरुष राहिले असतील, त्यांनी जे ज्ञान दिले ते आपल्या स्तराचे देऊन गेले, त्यांनी मंत्र वगैरे डिक्लेअर नाही केले, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु वर्तमानात या दासाच्या व्यतिरिक्त सगळे मिसगाईड करून बसलेत, हे संत मंडलेश्वर आचार्य व शंकराचार्य. तर हे अपराधी आहेत या परमात्म्याचे. यांना पाहिजे की आपले पण कल्याण करावे आणि सच्चाईने आपल्या अनुयायांना पण परिचित होऊ दे. त्यांचेही कल्याण होईल, वेळ आली आहे. हे तर होईलच होईल. हे सांगतील तर यांचे खूप कौतुक होईल, यांची इज्जत राहील. नाहीतर शिष्य तरी इथे येणार, मग ते एकटे बसून राहतील तिथे, रडत राहतील आपल्या कर्माने. आज कोण इतका मूर्ख आहे जो आपल्या जीवनाचा नाश करेल जेव्हा माहीत होईल? तर मग दुसरी समस्या ही येते की गुरु पण नाही बदलला पाहिजे. कोणती गोष्टही एका डॉक्टरकडून इलाज होत नाही तर 100 बदलले पाहिजेत आपला जीव वाचवण्यासाठी. आणि कबीर साहेब सांगतात, जब लग गुरु मिले नी साचा, तब लग गुरु करो 10 पाचा, और झूठे गुरु के पक्ष को तज ना लावे वार, और द्वार ना पावे शब्द का वो भटके वार का वार. आणि इतके शीघ्र बदलले पाहिजे गुरुला. कबीर साहेब सांगतात के डूबे थे पर उबरे, गुरु के ज्ञान चमक, और बेहरा देखा जरजरा, उत्तर चले फडक. पूर्वी तराफे होत असत, फ्लोटिंग लाकडाचा एक तराफा बनवला. आता नौका तर खूप काळानंतर चालू झाली. पहिले तर तराफे होत होते, त्यावर बसून दर्याला पार करून आपले कोणते काम करायला जात होते तर तराफ्यावर बसून जात असत. ते तराफे काही काळानंतर गळायला लागायचे, खराब व्हायचे. तर जेव्हा परमात्मा सांगतात की ज्या साधनेला तुम्ही करत आहात, जो गुरुला, ज्या गुरुच्या जहाजात तुम्ही बसला आहात, त्याचे जेव्हा तुम्हाला त्याच्या समोर दुसरा जो बिलकुल ओके तराफा आला, नौका समजा आपण, तराफा तर नाही समजणार, आता एक नौका आहे ज्याच्यात तुम्ही बसला आहात, तिच्या आत भोग पडले आहे आणि पाणी तिच्यात घर करत आहे, आत प्रवेश करणं चालू केलं आहे. आणि त्याच्या बरोबरीने दुसरा कोणी बरोबर ओके नौका ठेवतो, शेजारी उभी करतो आणि सांगतो की भावा तू बुडशील, यात ये. आता ज्याने नशेची गोळी बिळी लावली असेल, नशा केली असेल, म्हणेल ठीक आहे मौज येत आहे, तो तर बुडेलच. आणि ज्यांना नशा नाहीये आणि माहीत पडेल दोघांमधला फरक की हे पाणी येत आहे, तुम्ही बुडणार यात, तर ते ज्यांना नशा नाहीये ते लगेच 1 सेकंद पण नाही लावणार, लगेच उडी मारतील तिच्यात. तर इथे परमात्मा सांगतात, डूबे थे पर उबरे, गुरु के ज्ञान चमक, और बेड़ा देखा जरजरा. म्हणजे तुटके फुटके बुडवणारे
उत्तर चले फडके. एकदम जसे पशु काही वेळा आवाज ऐकून एकदम पळून जातात, खूप दूर स्पीडने पळतात एकदम, तर म्हणतात असे उडी मारतात दुसरी. तर परमात्मा सांगतात झूठे गुरु के पक्ष को तजत ना लावे वार. एक सेकंदाच्या आत बदलला पाहिजे. आणि पुण्यात्म्यांनो, आज या विश्वात कोणी गुरु नाहीये या दासाच्या व्यतिरिक्त. सद्गुरूंची तर खूप दूरची गोष्ट आहे, तो गुरु पण नाहीये. तर कबीर साहेब म्हणतात, गुरुआ गाम बिगाड़े संतो गुरुआ गाम बिगाड़े. गुरुआ गाम बिगाड़े संतो गुरुआ गाम बिगाड़े. ऐसे कर्म जीव कहला दिए ईब जड़े ना झाडे. आता परमात्मा राहून राहून आपल्या या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितात की गुरुआ गाम बिगाड़े संतो इन गुरुआ गाम बिगाड़े. या नकली गुरूंनी जागोजागी गुरु बनून बसलेत. और ऐसे कर्म जीव कहला दिए बहुर जड़े ना झाडे. आता जी कोणती पूजा त्यांनी चिटकवली यांना, हे करा, श्राद्ध करा, अमुक करा, आता ते त्यांना सोडू नाही इच्छित, जरी ती सगळी शास्त्रविरुद्ध साधना आहे. आता काय सांगतात, पाहन को परमेश्वर कहते या नंदा बड़ी भारी. या को मोह को समझ पड़ी है पूजा दी अगारी. जो हड़का जल भर कहलाए चरणामृत ठहराए. और जड़ के चरण धोके दीने फिर चेतन को फिर प्याए. आता काय सांगतायत की जसे पूर्वी आम्ही पाहिले आमच्या गावात एक शिवजीचे मंदिर असायचे आणि कधी तिथे जात होतो, कधी सण होत होता, कधी शिवजींचा मेळा भरत असायचा, तर काय करायचं, तिथे नाला असायचा. तलावात ज्यात म्हशी पण मुतायच्या, त्या सगळ्या नाहत असत मलमूत्र विसर्जन करायच्या आणि त्यातून भरून आणायचे तांब्या आणि त्याला मग भगवान शिवजींच्या त्यावर शिवलिंगावर घालायचे आणि पुढे निघते त्याला तांब्यात भरायचे, त्याला चरणामृत बनवून साऱ्यांना वाटायचे पुजारी. तर परमात्मा म्हणतात कि जो हड़का जल भर कहलाए तालाब से और चरणामृत ठहराए और जड़ के चरण धोके प्याए. त्या दगडाच्या मूर्तीचे चरण धुवून पितात और जड़ के चरण धोकर दीने चेतन को फिर प्याए. चेतनला पाजतात दगडाच्या मूर्तीचं चरणामृत. मग म्हणतात कौवा मच्छा और मीन जल पिया और बिष्टा की न्यामाई. गुरुआ के तो गारा लग गया जुग जुग छूटे नहीं. भरम विभूषण शब्द हमारा कोई गावे कोई रोवे. और पांडे को तो परख नहीं ये खिचडी मुंह में धोवे. सांगतात आमचे जे ज्ञान आहे हे सगळे भ्रमाचे निवारण करणारे आहे, याला ऐका. आणि पांडे जे आपले गुरुजी तुम्हाला दीक्षा साधना सांगत आहेत, हे तर असे आहे जसे चिखलाने कपडा धुवत आहात तुम्ही. डबल घाण मळ लागेल, तो साफ नाही होऊ शकणार जी साधना तुम्ही करत आहात. भैरव भूत मसाणी पूजे और दुर्गा देवी ध्यावे. उत्ती के तो तब ही बाजे जो बकरे आण कटावे. भेड़ पूछ को पंडित पकड़े ये बादो नदी बिहंगा. गरीब दास वो भव जल डूबे नहीं साध सत्संगा. की ज्यांना संतांचा संग नाही मिळाला, सत्संग नाही मिळाला, ते भवसागरातच बुडून जातात. भेड़ पूछ को पंडित पकडे. हे आपले गुरुजी सांगतात तुम्हाला दर्या पार करून देण्यासाठी असे साधन देऊन ठेवले की जसे कोणी हे म्हणेल की मेंढीची शेपूट धरायला देईल आणि सांगेल याला घेऊन दर्यात पुढे जा, ही पार करून देईल तुला. तर ते साधन दर्याला पार करायचे नाहीये, हे तर तुम्हाला अंडरस्टूड आहे. आता कोणते साधन आहे की नौका असेल, ओके, लिख प्रूफ असावी, वॉटरप्रूफ असावी आणि त्यात ठेवलेले आणि बरोबर परत चालवणारा, बरोबर कामात बिलकुल परफेक्ट असावा आणि त्यात बसलेला मग पार होईल. मेंढीची शेपूट पकडून दर्या पार नाही होऊ शकत. याच प्रकारे ज्या साधना आजपर्यंत तुम्ही करत होतात ती अशी साधना होती, मोक्ष करण्यासाठी जसे उद्देश घेतले होते अशी होती, जशी मेंढीची शेपूट पकडून दर्या पार करणारी. आणि तो पण भाद्रपदातला दर्या. भाद्रपदात सर्वात जास्त पाऊस पडत असे आणि सगळे दर्या ओव्हरफ्लो होऊन किनाऱ्यांना चाटून उसळत असतात. आणि अशा भयंकर वेळी आणि हे साधन दिले तुम्हाला. तर इथे म्हणतात भेड़ पूछ को पंडित पकडे भादो नदी बिहंगा.
और गरीबदास व भवजल डूबे जे नहीं साध सत्संग। ज्यांना संत सद्गुरू नाही भेटले ते इथेच बुडतील। कबीर साहेब सांगतात, कबीर इस संसार को समझाऊं के बार और पूछ पकड़ के भेड़ की ये उतराचा मैं पार। आता थोडस या नकली गुरूंचं पितळ उघडं पाडतो, त्यानंतर पुढे आजची कथा ऐकवतो। आता परमात्मा काय म्हणत असत, गरीबदास साहेबांना भगवान भेटले, सचखंडात घेऊन गेले, मग परत सोडले आणि परमात्म्याने पहिले सांगितले होते की 12वा पंथ जो गरीबदास 12व्या पंथाचा जो संचालक असेल, प्रवर्तक, त्याच्या माध्यमातून माझी वाणी परत प्रकट होईल, माझे ज्ञान देईन। आणि मध्ये जसे 600 वर्षांपूर्वी कबीर साहेब जींनी धरमदासजींना जे ज्ञान दिले होते ते कबीर सागरमध्ये लिपिबद्ध झाले। तर परमात्म्याला माहीत होते की मध्येच काळाचे दूत यात कोणती ना कोणती गडबड करतील। आता एक अनुराग सागर आहे, कबीर सागरचा एक चॅप्टर आहे। तर हे कबीरपंथी विशेष करून त्या अनुराग सागरची री ओढत होते आणि कबीर सागरच्या संशोधनकर्त्याने या युगलानंद बिहारीजीने टिप्पणी करून ठेवली आहे यात कबीर सागरात, त्याला संशोधित करताना की माझ्याकडे अनुराग सागरच्या 45 प्रती आहेत, काही हस्तलिखित आहेत, काही प्रिंटेड। यात खूपशा अशा आहेत की ज्या एक दुसऱ्यांशी मेळ नाही खात। तर याचा काय अर्थ आहे की ज्यांनी जसे उचित समजले, आता ज्या पण संताने जे नकली संत होते, काळाचे दूत, ज्यांनी जी समजली नाही ती वाणी खोडून टाकली, आपल्या अनुकूल जे ते बकवास करत होते ते लिहिले आणि ते पुढे प्रिंट झाले। तर त्याला कंप्लीट करण्यासाठी, सुचारू करण्यासाठी परमात्म्याने म्हटले होते की संवत 1774 होई ता दिन प्रेम प्रगट जगलोई, आणि त्याच्या माध्यमातून माझी पुन्हा वाणी प्रकट होईल। तर ती गरीबदासजींची ती कसर परमात्म्याने गरीबदासजींना सच वर घेऊन गेले, मग परत सोडले, त्यांच्यात ते फीड केले। जसे एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये पूर्णच्या पूर्ण फिल्म फिट फॅक्स होऊन जाते आणि त्यातही राहते। तर परमात्म्याने असे ते ज्ञान गरीबदासजींना दिले। तर गरीबदासजींनी मग या नकली संतांच्या बाबतीत काय सांगितलंय, कंठी माला सुमरनी ये सभी सिलसिला मेटे, कन फूका गुरुआ मिले है जो जम मारी फेटे। कंठी माला सुमरनी भाई पैरे से क्या हो, ऊपर डूंडा साध का और अंदर रख्या खो। म्हणतात हे वरती कंठी घातली, माळ घातली, एक मण्याची माळा कंठी घालतात हे कबीरपंथी नकली। एक तुळशीच्या लाकडाचा एक मणी बनवून जानव्यात बांधतात आणि हे इथे भक्त येतात, त्यांना आम्ही म्हणतो कंठी माळा नाही चालणार, याला काढून टाका। तर ते दृढ होतात की याला नाही काढणार, हा तर आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे। आता परमात्मा काय म्हणत आहेत, कंठी माला सुमरणी ये सभी सिलसिला मेटे। ह्या सगळ्यांना सोडा, यांनी काय पार होणार। आत योग्य भक्ती करा, सद्भक्ती करा, सत्साधनेने मोक्ष मिळेल। या कंठी आणि माळा वरवरच्या दिखाव्यांनी, हवे तर कपडे लाल घाला, हवे तर पॅन्ट शर्ट घाला, भक्त वाले लक्षण आणि भक्ती योग्य असेल तर तुमचा मोक्ष होईल। एक विशेष अवडंबराने भगवान नाही भेटणार। तर इथे म्हणतात की कंठी माला सुमरणी ये पैरे ते क्या हो, ऊपर तक दिखा भगत और अंदर रख्या खो। ना साधना ठीक, ना ज्ञान योग्य। कंठी माला सुमरणी भाई पैरे से क्या हो, ऊपर डूंडा साध का अंतर रख्या खो। कन फूका गुरुआ में लह जाने भाव न भेद, जम के हलकारे फिर ये हाथों में लिए बेद। होय होय होय। आता पुण्यात्म्यांनो, एक एक वाणी अशी अनमोल आहे महापुरुषांची। म्हणतात की ये कन फूका गुरुआ मिले, कान में फूक मारनिया और जाने भाव न भेद। आणि म्हणतात हे काळाचे दूत फिरत आहेत, नकली संत, जे वेदांचे ज्ञाता मानले जात होते, त्यांना कख पण माहित नाहीये वेदांचे। वेद पढ़ने पर भेद न जाने ये बातें पुराण 18, और जड़ को अंधा पत्ते खुआवे भूल गया सर्जनहारा।
जर यांनी वेद वाचले असते तर काय दगड पुजले असते? वेदाचे ज्ञान असते तर म्हणतात हे वेदो, हे काळाचे दूत फिरत आहेत. वेदांना हातात घेऊन घेऊन तुम्हाला एका नकली महर्षी दयानंदचा सर्व इतिहास आपल्यासमोर ठेवला दासाने, आणि यांना किती शिखरावर चढवून ठेवलं होतं, डोक्यावर घेतलं होतं प्रत्येक माणसाने. असा महर्षी नाही, याच्यासारखा वेदांचा ज्ञाता नाही. तर असे म्हणतात हे काळाचे दूत होते, वेदांचे नाव घेऊन आणि ज्ञान सर्व उलटे सांगून ठेवले. तर इथे यालाच प्रमाणित करत आहोत की जम के हिलकारे फिरे, ये हाथों में लिए वेद. जिथे पण तुम्ही महर्षी दयानंदचा फोटो बघाल, वेद पहिले धरलेत त्यांनी चारही, जसा त्याचा ठेका घेतलाय, जसं काही यानेच लिहून ठेवलेत सगळे, आणि कखही माहीत नाही त्या माणसाला. तर पुण्यात्म्यांनो, आजपर्यंत ही अशीच वीज पडत होती. आपण त्यांना महर्षी मानत होतो, पण होते यांचे कोणा बालकासारखे ज्ञान. यांचा सत्यार्थ प्रकाश दासाने आपल्या समोर ठेवला, ज्यांना आपण शिरोधार्य मानत होतो, आणि त्यात इतकी खोटी बकवास भरली होती. सामान्य माणूस नाही लिहिणार अशी गोष्ट मूर्खपणाने त्यांनी लिहून ठेवली. म्हणतो सूर्यावर असे व्यक्ती राहतात जसे इथे आहेत, सर्व बाग बगीचे आहेत, सर्व पदार्थ आहेत. सांगा, तो एक माणूसही होता आणि महर्षी पदवी मिळवून गेला. म्हणतात झूठे गुरु बहुत हैं ये अनगन कोट अनंत, सार नाम का भेद बतावे सो सतवादी संत. झूठा गुरु काल है ये फांसी दे अड़ाए, मारत है मैदान में वो छलबल बहुत बनाए. झूठा गुरु काल है ये गुरु का दया स्वरूप, या मैं मीन न मेखे है जैसा संवल रूखे. एक एका वाणीचा निष्कर्ष बघा पुण्यात्म्यांनो. महापुरुष हे होते ते महापुरुष भगवानांशी परिचित, प्राप्त ज्ञान हे तत्वज्ञान आहे. सांगतात झूठा गुरु काल है और गुरु का दया स्वरूप, और या मैं मीन न मेघ है जैसे संभल रूख. आता जसे एक संभलचे झाड असते, संभल, आणि संभलच्या झाडावर हा जो पोपट असतो, पोपट, तो वृक्षांना निवडतो की हा वृक्ष बघत राहतो, वाट बघतात की रोप उगवले आहे, त्याचे झाड बनेल आणि मग त्याची फळे खाईन. तर त्या जे काही संभलचे झाड जेव्हा उगवते, खूप सुंदर पाने असतात, छान हिरवेगार असते, आणि मोठे होते तेव्हा इतकी मस्त फळे लागतात, इतकी रसदार, आणि असे वाटते की जसा खूपच स्वादिष्ट पदार्थ असेल, परंतु त्यामध्ये असतो कापूस. आता तो पोपट हे बघतो की हे फळ पिकले, 12 वर्ष वाट पाहिली की हे फळ खाईन, या फळाचे इथे ही झाडं खूप झाली वृक्ष याचे, संभलचे, आणि जेव्हा ते परिपक्व होतात त्या उद्देशाने तो चोच मारतो. त्यात तो पदार्थ नसून कापूस त्याच्या तोंडात अडकतो. त्याला जीव वाचवणं मुश्किल होतं पोपटाला. तर इथे परमात्मा सांगतात, तुम्ही ज्यांना गुरु मानत आहात, त्यांच्यावर आश्रित होऊन बसला आहात, शेवटी तुम्हाला असा पश्चाताप करायला लागेल जसे त्या पोपटाने त्या संभल वृक्षाला एक चांगले फळदार, स्वादिष्ट फळदार वृक्ष मानून त्यावर आश्रित होता, मग डोके आपटून रडत होता. झूठा गुरु काल है ये गुरु का धरा स्वरूप, या मैं मीन न मेख है जैसे संबल रूख. मग काय सांगतात, कान चिराए क्या हुआ ये कर कंकन मन पाल, मुद्रा पैरे क्या हुआ सिर फोड़ेगा काल. सांगतात कान टोचतात, कानात मुद्रा घालतात, आणि 36 अवडंबर करण्याने परमात्मा नाही मिळणार, आणि यमाचे दूत लाठी मारतील तुमच्यावर, तुम्हाला घेरून. म्हणतात चुंडित मुंडित पकड लिए इनसे जम किंकर ना डरता. हा चुंडित पूर्ण जटा वाढवून वाढवून मोठ्या मोठ्या राखतात ऋषी दिसतात, पूर्ण मुंडन करून ठेवले, साधूपणा दाखवण्यासाठी. सांगतात यांना यमाचे दूत नाही घाबरत या बकवादांना, तर ते सत मंत्र खरे नाम ज्यांच्या जवळ आहे त्यापासून भयभीत होतात. मग काय सांगतात, मौन रहा तो क्या हुआ ये बोलने से नो भेवे, मौनी वक्ता एक है ना पर से दल देवे. आता जसे एक नकली होता, अवडंबर केल्याशिवाय त्याचं काम चालत नाही, दुनिया आकर्षित नाही होणार. एकाने म्हटले की
मौन धारण केलंय त्याने. एक कबीरपंथी घिसापंथी संत होता आणि दासाला पहिल्यांदा नाम देण्याचा आदेश नव्हता तोपर्यंत, 1988 पासून 1994 पर्यंत. तर दास यांना संत मानून यांच्याकडून परमात्म्याला यांची झडती घ्यायची होती माझ्याकडून. त्याला भेटत होतो, चर्चा होत होती. एके दिवशी मी गेलो तर काय माहीत पडले की महाराजांनी तर मौन व्रत ठेवलंय 41 दिवसांचं. मी म्हटलं चला बाबा ठीक आहे. मी बसलो तर तो निघाला गुहेतून बाहेर. तर त्याने काय केले, एक पाटी घेऊन ठेवली होती जी मुलांची असायची पूर्वी, पाटी दगडाची, आणि एक खडू घेऊन ठेवला होता. त्यावर लिहिलं की भक्तजींना चहा पाजा. त्या पाटीवर लिहिलं. तर चहा घेऊन आले. मग लिहिलं कधी आलात. मी म्हटलं आत्ताच आलोय. अच्छा. आता ते पाटीवर लिहितात आणि मग कोणाला सांगतात की पाणी पाजा. आता इथे ते परमात्मा सांगतात की मौन रहा तो क्या हुआ, जो बोले सैनो भेव. इशाऱ्यांनी बोलत आहे, मन तर डिस्टर्ब झाले. बोला त्या मौन व्रताने काय लाभ झाला तुला. और मौनी वक्ता एक है ना प्रसैदल देव. परमात्म्याला मिळवण्यासाठी हे अवडंबर केवळ बकवास मात्र आहे तुमची. यांना हे भगवानांना नाही भेटले आणि हे भोळे आत्मे यांच्यामुळेच प्रसन्न होतात बाबाजी भाई 41 दिवसात. आणि मग 41व्या दिवशी त्याने ते व्रत संपवायचे होते. समागम झाला. हजारो लोक जमले होते. लाखो रुपये त्याला मिळाले. झाले त्याचे काम पूर्ण. तो पण पार आणि शिष्य पण पार. दोघे गाढवं होतील एकत्र. म्हणतात सन्यासी 10 नाम है ये शिव का धर है ध्यान. शिव के ऊपर और है ताको कर प्रणाम. हे संन्यासी 10 नामी संन्यासी मानले जातात. भगवान शिवाला इष्ट मानतात. सांगतात शिवाच्या वरती अजून परम शक्ती आहे, त्याचे ध्यान करा तेव्हा तुमचे कल्याण होईल. बेखों से भगवान का दूर महल दरबारे. पाखंडी पहुंचे नहीं दे सतगुरु पार उतारे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब सरजी. आपलं नाव? वासुदेव जगनवडवी, मुक्काम नळवे खुर्द, तालुका जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? सर मी एक चालक आहे, एसटी चालक. महाराष्ट्र महामंडळमध्ये सेवेत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सरजी मी संत रामपालजी महाराज यांची जे अनुग्रह घेतले आहे 2014 मध्ये सरजी. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हां सरजी, मी जे पारंपरिक आहे, जे आमचे आदिवासी समाजामध्ये जे पारंपरिक जी साधना आहे, क्रिया आहे, भक्ती आहे, ते करायचं सरजी आम्ही. जसं आमची जी कुलदेवी आहे देवमोगरा माता, बळी देणे किंवा जीवहत्या, ह्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा करायचं. जसं नवरात्र बसवणे, त्याच्यानंतर दशामाता, पावागडला जाणे. जसं गडावर पायी पायी जायचो, 4-4, 5-5 दिवस लागून जायचे आणि पायी पायी जायचो सरजी आम्ही. मग ह्या साधना फार केल्या आम्ही. आणि जसं कीर्तनाचा कार्यक्रम, भजनं, दिवाळीमध्ये दिवाळी साजरा करणे, दिवाळी साजरा करतो त्याच्यात बी जे बकरे बळी देणे. मग हे सर्व टोटल. त्याच्यानंतर जे गणपती आहे, गणपतीची मूर्ती आणणे, गणपतीचे जी मूर्ती बसवणे, मग त्याच्यात नाचणं कुदणं, अशी फार विडंबना असं काहीतरी केलं. मग ही भक्ती आम्ही करायचो. आमचे जे मोठे बंधू आहे, मोठे बंधूंनी सांगितलं भाऊ तुम्ही भक्ती तर सर्व करता आहे, भजन कीर्तन, भजनामध्ये बी जायचो. कबीर साहेबांचे जे भजनं आहेत ते आम्हाला फार आवडायचे. मग आमचे जे मोठे बंधू आहे त्यांनी सांगितलं भाऊ गुरु करा तुम्ही. मग आम्ही काय त्या पिरियडला आम्ही काय आदिवासी समाजामध्ये असल्यामुळे सर्व आमच्या जे रंग होता, जे परंपरागत रंग चढलेला होता, मग आम्ही काय गुरु करू भाऊ, पाहू नंतर पाहू असं करत करत 2-4 वर्ष, बरेच वर्ष लोटले. आणि फक्त
भक्ती करायचो आणि व्यसनाधीन बी होतो, दारू प्यायचो, मांस खायचो, बिडी सिगरेट विमल टोटल सर्व काय केलेलं आहे सरजी आम्ही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक आदिवासी समाजातून आहात आणि आदिवासी समाजामध्ये जी पारंपरिक भक्ती साधना आहे ती आपण करत होतात, प्रामुख्याने आपण बळी देत होतात आणि असं करता करता आपण व्यसनाधीन झाला होतात. तर मला असं विचारायचं आहे की जो एक सच्च समाज निर्माण करण्याचा संत रामपालजी महाराजांचा मार्ग आहे तो आपल्याला कसा कळाला आणि आपण त्या मार्गात कसे आलात? आमचे जे मोठे बंधू आहे ते पहिले जुळले होते संत रामपालजी महाराज यांच्या इथं अनुग्रह घेतला होता त्यांनी. मग त्यांनी सांगितलं, जर तुला भक्ती करायची असेल, जर समाजामध्ये जर चांगलं नाम कमवायचं असेल आपल्या आदिवासीचं किंवा जे आपले परंपराचे किंवा आपल्या ज्या घरामध्ये आपले जे वडील आहेत महाराज होते ते भजन करायचे, ते जर नाम कमवायचे असेल तर तुला संत रामपालजी महाराज आहेत आलेले हरियाणामध्ये, तिथं जाऊन तुला नाम दीक्षा घ्यायची आहे. तरच तुझ्या जीवनाचा उद्धार होईल, जीवनाचे कल्याण होईल आणि समाजामध्ये तुझे नाव निघेल आणि वडिलांचे बी नाव निघेल. कारण आमचे जे वडील होते ते महाराज होते ते भजन एकदम गायचे, असे गायचे तर त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अव्वल यायचे. पण त्यांना भजन गात होते पण त्यांना ना व्यसन जे दारू होते दारूच सुटलेले नव्हते. मग आम्ही करायचो, एवढे भजन गात आहे आमचे वडील, हो मग त्यांची व्यसन का सुटत नाही, म्हणजे प्रश्न पडायचे. एवढे हे या नंदुरबारमध्ये एवढे भजन करताना भजनामध्ये एवढं ज्ञान आहे पण ते व्यसनाधीन का आहे. मग ते आम्ही मोठ्या बंधूंना विचारलं. मग मोठ्या बंधूंनी सांगितलं का जर तुला व्यसन सोडायचं असेल किंवा या दारूतनं किंवा ह्या जे आहे बळी देणं किंवा मांस मच्छी याच्यातनं जर यांना सोडायचं असेल, सुट्टी याच्यातनं मुक्त व्हायचे असेल तर संत रामपालजी महाराज हे हरियाणामध्ये आलेलं आहे, तिथं जाऊन तुला नामदीक्षा घ्यायची आहे. मग आमच्या मोठ्या बंधूंनी मला सांगितलेलं आहे का नामदीक्षा घेण्यासाठी. मग नामदीक्षा घेण्यासाठी मी केव्हा जायचो, मी विचारायचो. मग ते आज घेऊन जाऊ, उद्या घेऊन जाऊ करत करत 4 महिन्यानंतर नुसतं मी नाम घेणार आहे. त्यावरच माझे जे व्यसन होतं, दारू पिणं, मांस खाणं, तंबाखू खाणं किंवा मी जेव्हा दारू पिऊन यायचो लोकांबरोबर भांडण करायचो, घरी बायकोबरोबर पोरांबरोबर मी असं विनाकारण त्यांच्याशी भांडण करायचो, मी चुका करायचो, दारू पिऊन यायचो आणि मी आपले जे पत्नी आहे त्यांच्याशी भांडण करायचो, पोरांना बी मारायचो. मग आमच्या मोठ्या बंधूंनी मला सांगितलं की हरियाणामध्ये आलेलं आहे संत रामपालजी महाराज, त्यांच्याकडून नामदीक्षा घे. मग आम्ही 2014 मध्ये मी गेलेलो आहे तिथं आणि त्यांनी सांगितलं नामदीक्षा घ्या. मग ती नामदीक्षा मी तिथं घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जे आपले वडील आहेत ते एक उत्कृष्ट असे भजनी होते परंतु ते स्वतःचे व्यसन सोडू शकले नाही. मग आपल्या बंधूंनी आपल्याला प्रेरणा दिली की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, की जेणेकरून आपल्याला जे व्यसन लागलेलं आहे, जी कुरीती आपण पाळत आहात त्यातून आपण मुक्त व्हाल. या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर त्यांनी जी आपल्याला भक्तिविधी दिली त्या भक्तिविधीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिली गोष्ट सरजी, तुम्ही जे प्रश्न करता आहे माझ्यासाठी एकदम लाभदायक आहे. कारण की मी जेव्हापासून संत रामपालजी महाराज यांच्याकडं अनुग्रह केला आहे तेव्हापासून माझी व्यसनापासून मुक्ती झालेली आहे. त्याच्यानंतर जे मांस खायचो, मांस खाल्ल्यानंतर मी प्यायल्यानंतर मी भांडण करायचो, हे जेवढं बी आहे एकदम कुप्रथा किंवा हे जे व्यसनाधीन होतो मी त्यांच्यापासून मुक्ती झालेली. मग हे एवढं लाभ झालेला आहे मला ह्यांच्यापासून मुक्ती होणं. लोक दुनियाभरचे पैसा खर्च करतात व्यसनमुक्ती करण्यासाठी किंवा जे सरकार बी चालवतं व्यसनमुक्ती अभियान चालवता, परंतु तरी बी त्यांच्या लोकांकडून हे सुटत नाही. फक्त मी नामदीक्षा घेतल्यानंतर ह्या जे आहे व्यसन किंवा मांस खाणं किंवा लोकांचं भांडण करणं हे एकदम सुटलेलं आहे. आणि आमच्या जे परिवारामध्ये आहे मी आता प्रेमाने येतो, वागतो, बोलतो, पत्नीशी बी भांडण होत नाही, पोरांना बी मी शिव्या देत नाही, पोरांना बी आता मारत नाहीये. एवढी कृपा झालेली आहे संत रामपालजी महाराज यांच्या इथं अनुग्रह घेतल्यानंतर. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतल्यानंतर आपल्याला जे व्यसन जोडलं होतं ते पूर्णतः आपण त्या व्यसनातून बाहेर आलात आहेत आणि त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये आता कुठल्याही प्रकारचा कलह होत नाही. परंतु मला असं विचारायचं आहे की या व्यतिरिक्त संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला आणखीन काय अनुभव आलेत का?
हां सरजी, अजून एक आहे. माझ्या जे पोरी आहे, पोरीचे लग्न हे दहेजमुक्त झालेलं आहे. ना कोई आडंबर ना दहेज घेतलेलं आहे. काही न करता संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने माझ्या पोरीचे दहेजमुक्त म्हणजे एक पैसा लागलेला नाहीये. रमणी म्हणतात त्याला, लग्न झालेलं आहे. आता एक पोरीच्या लग्नासाठी जे वडिलांचे जे मानसिक संतुलन आहे एवढं खराब होतो, एवढा पैसा आणतो, कर्जबाजारी होतो, शेती जाते, सर्व काही जातं, इकडं तिकडं उचललेला पैसा, त्याच्यानंतर एवढं मानसिक टेन्शन येऊन जातं त्या वडिलावरती. नुसतं नामदीक्षा घेतल्यानंतर माझ्यावर एवढी दया झालेली आहे संत रामपालजी महाराज यांची की माझ्या पोरीचं लग्न निशुल्क, बिना आडंबर, ना बँड बाजा, ना काय ना, 17 मिनिटामध्ये माझ्या पोरीचे लग्न झालेलं आहे. अजून काय पाहिजे? माझे एवढे पैसे वाचले, मानसिक जे टेन्शन होतं ते कमी झालेलं आहे, एवढा लाभ झालेला आहे सरजी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या मुलीचं लग्न हे एकदम बिना अवडंबर करता झालं आहे, ते पण 17 मिनिटामध्ये. परंतु जो आपल्या मुलीचा जो पतिदेव आहे तो कुठल्या प्रकारचा व्यक्ती आहे आणि तो सुद्धा संत रामपालजी महाराजांचा साधक किंवा उपासक आहे का? हो सरजी, हे 100% एकदम आहे. कारण तो अनुग्रह, माझे जे जवाई आहे त्यांनी बी अनुग्रह संत रामपालजी महाराज यांचा अनुग्रह घेतलेला आहे. तो कसल्याही प्रकारचं व्यसन करत नाही आहे किंवा कसल्याही प्रकारचे भांडण वगैरे करत नाही. तो बी उपदेशी आहे आणि माझी पोरी बी उपदेशी आहे. आता त्यांचा संसार एकदम थाटामध्ये शांतीवर चालू आहे सरजी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या ज्या मुलीचं लग्न झालं आहे त्यांचे जे पतिदेव आहे ते सुद्धा अनुग्रही आहे आणि त्यांनी सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आहे. मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची जी नामदीक्षा जे लोक घेतात आणि या प्रकारे रमणीतून जे लोक आपल्या मुलीचं किंवा मुलाचं विवाह करतात, त्यानंतर आज आपल्या मुलीची परिस्थिती कशी आहे किंवा तिला त्यांच्या सासऱ्यांकडनं किंवा सासरवाडीकडनं काही दहेज, काही लेनदेन या गोष्टीची मागणी होते का? आणि आजच्या परिस्थितीला आपली मुलगी संसारामध्ये कशी आहे? हां सर, फार चांगला तुम्ही प्रश्न केलेला आहे. कारण संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य आहेत ते भांडण तर सोडा, शिव्या सध्या देत नाही. आणि त्यांचे जे घरचे आहे, त्यांचे जे आमचे जे यवाई समधी आहे, अजूनपर्यंत 4 वर्ष झाले, 2 मुली झालेल्या आहेत त्यांच्या. संत रामपालजी महाराजांच्या कृपेने 2 मुली, अजूनपर्यंत थोडीशी बी कंप्लेंट आलेली नाहीये. आणि जे पैसा आहे, पैशाची लेनदेन बिलकुल 1 रुपया मागितलेला नाहीये. तसं असेल तर मी माझा मोबाईल नंबर देऊ शकतो. मी जसे कंप्लेंट असेल भाऊ तुम्ही विचारू शकता मला, आणि माझे जे मोबाईल नंबर देऊ शकता त्याच्यावर तुम्ही ते विचारू शकता. 1 रुपया घेतलेला नाहीये, 1 रुपया देत नाही. अजूनपर्यंत भांडणाचा संबंधच नाहीये. एकदम प्रेमाने राहत आहे, शांतविषय. मी 100% सांगू शकतो संत रामपालजी महाराजांचे शिष्य 1 पैसे घेत नाही, 1 पैसे देत नाहीये. आणि भांडण तर सोडा, शिवीगाळ करत नाहीये. अजूनपर्यंत एक बी कंप्लेंट नाहीये. सर, या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही लाभ प्राप्त झालेत का? हां सरजी, मी एक ST चालक आहे महामंडळात. त्याच्यात माझे जे अपघात झाले, मी जे कर्तव्य करत आहे ST वर करत असताना मुंबईहून नंदुरबारसाठी मी जी ST बस आणत होतो मी रात्री नाशिकहून, तर पिंपळगाव इथं माझा अपघात झालेला आहे. मी माझ्या साईटमध्ये एकदम होतो आणि तिकडनं 100च्या स्पीडने 4 व्हीलर आलेलं आहे. ते समोर माझ्या बसवर येऊन आदळलेले सरजी. ते आदळल्यानंतर त्याच्यात जे मृत्यू पडलेला आहे, 3 माणसं मेलेले आहे. आणि मला संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने थोडीशी बी खर्च आलेला नाही. तिथं जर मी उपदेशी नसतो तर तिथं माझा मृत्यू होता. परंतु संत रामपालजी महाराजजी यांच्या कृपेने मी एक वाचलेलो आहे. एवढा लाभ झालेला सरजी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण जो इतर समाज बांधव आहेत, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहेत, जे आप्तेष्ट आहे, जे आपले मित्रपरिवार आहे आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला टीव्हीवर बघत आहेत, त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? हां सरजी, मी तर संदेश काय देऊ शकत नाही. मी जसं तसं एक मनुष्य म्हणजे स्वच्छ समाज जे संत रामपालजी महाराज बनवतो, एक मनुष्य मानव बनलो आहे. मी प्रार्थना करू शकतो सरजी त्यांना. संत रामपालजी महाराज यांचे विविध चॅनलवर सत्संग येत आहे, तर ते सत्संग बघावं, पाहावं, मग नंतर जे तुम्ही अनुग्रह वगैरे घेऊ शकता सरजी. सर,
जे दोष होते मांस मटण मच्छी खाणे, त्याचप्रमाणे या गोष्टीतनं आपण बाहेर आलात आणि प्रामुख्याने आपल्या मुलीचा विवाह हा आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केला. कुठल्याही प्रकारची लेनदेन घेतली नाही आपण आणि केवळ 17 मिनिटात रमणी अर्थात विवाह आपण आपल्या मुलीचा संपन्न केला. तर ह्या अनुषंगाने जे आपले आदिवासी समाज बांधव आहेत त्यांना आपण आपल्या लोकल भाषेमध्ये काय संदेश द्याल? हा सरजी, ते कबीर साहेबांची एक वाणी सांगतो सरजी मी तुम्हाला. माणूस जन्म दुर्लभ है ये मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे बहुर न लगता डार. तर हे कबीर साहेबांची वाणी आहे. मी आदिवासी बांधवाला आदिवासीमध्ये बोलतो. व्यर्थ जन्म नहा जावदेसा भावबंधू होन. ये जो इंटरव्ह्यू असे आज पूर्ण परमात्मा पूर्ण संत रामपालजी महाराज यो हरियाणामध्ये येयलो असे तर तिनं आपण भाऊबंधू खूप जोडायला असे तिसनी मार्फत जोडावा. तिसनंतर जो सत्संग असे सत्संग देखा पुस्तक ज्ञान जगण्याचा मार्ग ज्ञान गंगा हे पुस्तके वाचा. आम्ही पहिलं आपू अनाड्यातला तर आम्ही सुशिक्षित समाज होई गयो असे तर तुम्ही सुशिक्षित समाज असे फक्त सुशिक्षित समाज नजूक जोडावा आणि मानव सुधारणी कार्यમાં भागल्या. सर, जसं तुम्ही हा जो संदेश दिला या संदेशानुसार जर एखाद्या बांधवाला किंवा जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना अशी जाणीव झाली की त्यांनी सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं, तर तो साधक किंवा तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? हां सरजी, आता संत रामपालजी महाराज यांचे जे कार्यक्रम आहे विविध चॅनलवर चालू आहे. जसं सोशल मीडियावर चालू आहे, ट्विटरवर, फेसबुक, त्याच्यानंतर विविध चॅनलवर जे सत्संग चालू आहे सत्संगावरती जे नंबर येत आहे त्या नंबर मोबाईलवर फोन करा आणि तुम्हाला त्यांच्या मार्फत म्हणजे विचारा की भाऊ तुम्ही अनुग्रह घ्यायचा असेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि जी सोशल मीडिया आहे जसं ट्विटर आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, शेअरचॅट आहे त्याच्या मार्फत तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे. मग ज्याला गरज आहे भाऊ आपल्याला व्यसनमुक्त व्हायचे आहे किंवा स्वच्छ समाजामध्ये भाग घ्यायचा आहे तर तुम्ही त्या नंबरावर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ते जवळचा पत्ता तुम्हाला सांगण्यात येईल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज सोशल मीडियावर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर नामदानाची माहिती उपलब्ध आहे आणि जो आज आपण टी व्ही बघत आहेत त्या टी व्हीवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत, तेथे सुद्धा संपर्क साधून तो व्यक्ती नामदान केंद्राचा पत्ता मिळून तेथे जाऊन नामदान दीक्षा घेऊ शकतो. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतील? हां सरजी, तुम्ही ना हा प्रश्न एकदम छान केलेला आहे. कारण संत रामपालजी महाराजच्या अनुग्रहासाठी किंवा नामदीक्षेसाठी कुठलाही एक पैसा घेतला जात नाही. उलट त्यांच्या मार्फत निशुल्क जी सामग्री आहे साधना करायची, भक्ती करायची, जसं भक्तिबोध आहे ते जेवढं बी साधन आहे तुम्हाला निशुल्क दिलं जातं, 1 रुपया घेतला जात नाही. धन्यवाद सतसाहेब सर. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.